7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. आजच्या दुसरी रात्र बोलूयात गणपती बाप्पा. पहिला चेंडू आणि अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावून जणू स्वागत केलंय आज शिवसेना उपविभाग प्रमुख सन्माननीय मलबार हिल विधानसभेचे आदरणीय सन्माननीय संतोष दादा सपकाळ साहेब यांचे स्वागत केले पहिल्या चेंडूवरती. वेलकम दादा, सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आपण आलात या सोहळ्याची शोभा वाढली दादा. आपण आल्यानं या स्पर्धेला 4 चांद लागले. दगदगीच्या युगामध्ये दादा वेळ कोणाकडेच नसतो. जो आपल्या माणसासाठी वेळ काढतो तो आपला माणूस असतो. आपण आलात, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आणि या स्पर्धेचे भाग्यविधाते आदरणीय सन्माननीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज लहू जाधव सर यांना तुम्हाला ऐकायला भेटेल. आज पुण्यावरून किरण शेळीमखीर, ओहो आज तोही आहे. आणि अर्थातच आमचे अभि लाडके, आज त्यांचाही आवाज अभिराज पोकळे सर, त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. थँक्यू सो मच. थँक्यू. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स प्लीज प्लीज प्लीज. जावली 11चा आलेला आहे. शंभू 11 टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज या ठिकाणी पाठवा. कारण बॅटिंग कोण करते, गोलंदाजी कोण करते हा फार मोठा प्रश्न आहे. नाही तर माझ्याकडे हजारो नाव आहेत. सोन्या मोन्या रिंकी चिंकी, तुम्ही मिरची लावून घेऊ नका. यस थँक्यू. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 थरार. आपल्या या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या स्पर्धेचे सर्व मानसी अशोकदादा सपकाळ यांच्या माध्यमातून साकारण्यात येते फार मोठी स्पर्धा. यस, खेळाडूंसाठी एक मंच उभारलाय आणि त्या मंचवर पंच देण्यासाठी आता खेळाडू देखील तयार आहेत. आजचा रविवारचा दिवस आणि खऱ्या अर्थाने पहिली मॅच मैत्री ग्रुप जावली तालुका यांच्या वतीने शंभू 11 दावली सातारा तालुका. बॅट्समन नेम प्लीज. फक्त एक नाव कळलं तर खूप बरं होईल. स्ट्रायकर बॅट्समन प्लीज. संदीप. संदीप थँक्यू. एक्स्ट्रा प्लीज लवकर या. पुन्हा एकदा यस, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वॉट अ शॉट. येतोय ट्रेडमार्क फटका. रविवारचा दिवस गाजवणारा फटका म्हटलं तरी चालेल. वॉट अ शॉट यार, काय फटकेबाजी निश्चित स्वरूपात. आणि जर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुम्ही अशा प्रकारचे फटके खेळत असताल ना तर निश्चित स्वरूपात लवकर त्या बॅट्समनच्या ताकदीचा अंदाज लावायची गरज नाहीये. ज्या प्रकारे सुरुवात होत असताना पाहायला मिळते अर्थातच शंभू 11 धावली सातारा या संघाची. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना फलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात तर चांगली झाली. अमर शेलार यांच्यावर पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते बिनगडी बाद 14 धावा. आजच्या दुसऱ्या रजेचा खेळ आपण पाहताय. निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा. आज रविवार म्हणजे अर्थातच क्रिकेट वार. आदरणीय सन्माननीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा अगदी आपण हा अभूतपूर्व आणि क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा पाहतोय. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेटचं एक पर्व गाजवलं. आणि विशेष म्हणजे ग्रामीण खेळाडूंना आपल्या हक्काचा व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे आज आपल्या सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमधील आपल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे ही अभूतपूर्व दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा. एका बाजूला मैत्री ग्रुप सावली, दुसऱ्या बाजूला शंभू 11 धावली सातारा. येस, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आला. 2 डॉट नंतर थोडंसं कमबॅक करण्याचा गोलंदाजाने प्रयत्न केला होता. शेवटच्या चेंडूवर षटकार आणि सगळं काही माफ बॅटिंगसाठी असं म्हटलं तरी चालेल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 2 चौकार 1 षटकारांच्या जोरावर शंभू 11 टीम 14 धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विलास तयार. स्ट्राईकवर पहिल्यांदाच संदीप तयार. सतीश माफ करा. पुन्हा एकदा यस, कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, परंतु जोपर्यंत फील्ड करेल अगदी आरामात. आत्तापर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पुढे आल्या जातात. याला म्हणतात कॅल्क्युलेशन क्रिकेट. लवकर चौकार आले, षटकार आले, त्याला सिंगल डबलची साथ दिली जाते आणि चांगल्या चेंडूवर सन्मान धावसंख्या घेतली जाते. लवकर विलास सकपाळ
महातेगावचे खेळाडू सावली तालुक्यातील एक गाव अकराचा क्रिकेट खेळणारा खेळाडू आज मात्र आपल्या तालुक्यासाठी खेळतोय आणि विशेष म्हणजे कॅलिस या टोपण नावाने प्रचलित. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. खराब गोलंदाजी, थोडंसं ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकण्याचे इरादे आहेत, परंतु बॅट्समन देखील आपली ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय आणि काय जबरदस्त पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी. ज्या प्रकारे पॉवर प्ले कसा खेळायचा असतो ना, त्याचं उदाहरण हे दोन्ही बॅटर्स दाखवत आहेत की पॉवर प्ले आहे पूर्णपणे ग्राउंड खाली आहे आणि ग्राउंड खाली असल्यानंतर मोठे फटके न खेळता टायमिंग, ताकद, गॅप्स देखील घेतले जातात. धावसंख्या 20 वर. तिसरा चेंडू तोच फलंदाज सतीश तयार, गोलंदाज विलास निघतायत. फटका फसलाय, चेंडू खेळायचा होता वाशी, चेंडू जातोय काशी. लेग साईडवर थोडासा टायमिंग करायचं होता लो फुलटॉस, परंतु चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातोय. कॅचच्या संभावना निश्चित स्वरूपात एक्स्ट्रा एफर्ट्स अजून जर लागले असते तर कदाचित ही कॅच देखील झाली असती. तिसऱ्या चेंडूवर येते सिंगल्स. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 21. स्ट्राईकवर पहिल्यांदाच या षटकामध्ये संदीप तयार. पुन्हा एकदा ऑफसाईड प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंटला हा खेळाडू उभा होता, परंतु ज्या प्रकारे चौकार षटकार आला, फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव केला गेला आणि त्याचनुसार बदलत्या फिल्डिंगच्या अनुसार निश्चित स्वरूपात विलास संघाला कमबॅक करून देतोय. पॉवर प्लेनुसार ज्या प्रकारे फिल्डिंगचा सेटअप आहे, अगदी त्या सेटअपनुसार लाईन आणि लेंथनुसार विलास देखील आता कमबॅक करतोय आणि धावसंख्या 22. 2 चेंडू शिल्लक. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. पॅडल स्वीप, देखना फटका म्हटलं तरी चालेल. कदाचित या शॉटचे उद्या व्हिडिओज व्हायरल होतील यामध्ये शंका नाहीये. सतीशचं कौतुक करावं लागेल. लव सर काय म्हणाल या फटक्याबद्दल? पॅडल स्वीप अगदी टायमिंगवर बॅट खाली आली. क्रिकेटचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळालं. सतीश श्रीरंग देटे कुसखुर्द गावचे खेळाडू, दुसऱ्या बाजूला विलास सकपाळ मानफॉर्म महाते. आणि ज्या प्रकारे या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात झाली, अर्थातच शंभू 11 धावली सातारा, बिनगडी बाद 26 धावा. येस, पायावर चेंडू टाकतील तर आशीर्वाद मिळणार नाहीत. रिव्हर्स स्विच हिट, परंतु या मोमेंटला ती गरज होती का हा फार मोठा प्रश्न आहे. या अगोदरचा फटका बघितल्यानंतर कदाचित बॅट्समनचा माइंडसेट होता की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बऱ्याचदा असं बघितलं तर लव सर टेनिस क्रिकेटमध्ये बॅट्समनच्या माइंडमध्ये 100 प्रश्न चालू असतात आणि रिव्हर्स खेळण्यासाठी निश्चित स्वरूपात ते आग्रही असतात, परंतु या मोमेंटला ती गरज नव्हती असं म्हटलं तरी चालेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा आणि विलास सकपाळ यांच्या दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग पहिली करण्याचं निमंत्रण दिल्यानंतर शंभू 11 धावली, अर्थात सातारा तालुका टीम द लॉस ऑफ 0, 26 रन्स. लव सर, सुरुवात तर चांगली झाली. अशा प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती, त्याच प्रकारची अगदी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वॉल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं, परंतु तुमची सुरुवात जर चांगली झाली तुम्हाला शेवट यापेक्षा अप्रतिम करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावली कमबॅक करण्यासाठी ओळखले जाते. विशेष म्हणजे आज संपूर्ण जावली तालुक्यातील हे सगळे खेळाडू एकाच व्यासपीठावर. औचित्य आहे निहाल चॅम्पियन ट्रॉफीचं. आज एक गाव अकराचा खेळणारा क्रिकेट आज आपल्या तालुक्यासाठी एकत्र येतो. ज्यावेळेला तुम्ही एक गाव अकराचं क्रिकेट चांगले खेळता, सर्वोत्तम प्रदर्शन करता, तुम्हाला तालुक्याचं क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. आणि अशोकदादा सकपाळ साहेब यांचं कौतुक करावं लागेल, कारण आज या ग्रामीण खेळाडूला एवढं मोठं हक्काचं व्यासपीठ आणि विशेष म्हणजे दिवसरात्र स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळता, खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण करणारी स्पर्धा. सतीश देटे 5 चेंडूमध्ये 11 धावा केल्या, संदीप कदम यांनी 7 चेंडूमध्ये 15 केल्यात आणि गोलंदाजी मार्कवर विशाल. पुन्हा एकदा येस, प्रोटेक्शन होतं परंतु फरक पडत नाहीये. ताकद पूर्णपणे या शॉटमध्ये संदीपने झोकून दिले आणि 8 चेंडू 21 वर वैयक्तिक खेळतोय. 2.1 अर्थात 13 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 32. येस, ऍक्शन रिप्ले बघू शकता. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला गेला, परंतु ज्या दिशेने तुम्ही चेंडू फेकाल ना त्या दिशेला फटके खेळण्याची क्षमता माझ्याकडे देखील आहे. लेग साईडवर मोठा प्रहार बघितला, त्यानंतर ऑफसाईडला देखील चेंडू फेकले गेले सर आणि तिथे देखील मोठे फटके येत आहेत. 360 फेअर म्हटलं तरी चालेल. गोलंदाज निघतात विशाल. आत्ता मात्र कमबॅक. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि बॅटपासून देखील पूर्णपणे बीट करून गेलाय आणि कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकांचं देखील. अगदी आरामात पुढचं काम करतात आणि बॅट्समनला देखील सांगतात तुम्ही थोडे जरी पुढे हल्लात तर मी सोडणार नाही.
त्याच प्रकारचं क्रिकेट थोडंसं माइंडसेट बॅट्समनच्या डोक्यामध्ये असेल. येस, अगदी 3 स्टंपच्या पुढे सापडले असं म्हटलं तरी चालेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या-5व्या स्टंपवर होता. त्यानंतर पुन्हा एकदा 5व्या-6व्या स्टंपवर दुसरा चेंडू फेकला. कदाचित बॅट्समनचं माइंडसेटमध्ये असेल की हाही चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येईल, परंतु चतुर चालाक गोलंदाज येस प्लम इन फ्रंट ऑफ स्टंप्स असं म्हटलं तरी चालेल. LBW विकेट. फलंदाज तगडा खंद फलंदाज 2 षटकार 2 चौकार मारून बाद होतोय. कमबॅक करणारं षटक. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे विकेट आली ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण बघू शकता. टेनिस क्रिकेट .inचं देखील कौतुक असेल, ज्यांच्या माध्यमातून एक प्रॉपर क्लिअरिटी प्रोफेशनल टीमवर्क या ठिकाणी बघते. लव सर काय म्हणाल? 2 चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू फलंदाज बाद. 10 चेंडूमध्ये 21 धावा केल्यानंतर मात्र पडतावं लागतं अर्थातच संदीप कदम यांना, परंतु कौतुक करेन विशाल यांचं, कारण अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्यात यश मिळते. नवीन फलंदाज नितीन वांगडे इन ॲट नंबर 3 दाखल झालेत. 32-1 टीम शंभू 11 धावली सातारा. पहिला चेंडू न सोचा न समजा न देखा न परखा असं म्हटलं तरी चालेल. आल्या मोठे फटके खेळण्याची क्षमता दाखवण्याचा प्रयत्न नितीन वांगडे सर यांनी केलाय, पण गोलंदाजी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. म्हणजे पूर्णपणे विचार जर केलात तर ऑफस्टंपच्या बाहेर, त्यानंतर स्टंपमध्ये येण्याचा प्रयत्न गोलंदाजा सुरू आहे. सलग 3 चेंडू डॉट. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने 1 बाउन्स थेट हातामध्ये जातोय. थ्रो करण्याची कुठलीही चुकी फिल्डरच्या माध्यमातून होत नाहीये. त्यांना माहिती आहे की दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणं थोडंसं कठीण आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर 1 षटकाराच्या जोरावर सतीश देठे ऑन स्ट्राईक. 5 चेंडू वैयक्तिक 11 धावा. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026चा थरार. शेवटचा चेंडू धावसंख्या संख्या 7. या षटकामध्ये खरंच पहिल्या चेंडूवर षटकार आला होता लव सर, त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि मोठा मासा जाळ्यात अडकलाय. यासाठी विशाल यांचं कौतुक करावं लागेल. 1 to go. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. फर्स्टला फिल्डर लॉंग ऑफ खाली येतोय, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये आणि कौतुक असेल विशालचं. या षटकामध्ये येते दुसरी विकेट. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि गोलंदाज निश्चित स्वरूपात लवकर तो कमबॅक करतोय. सतीश अजूनही टिकून होते, परंतु शेवटच्या चेंडूवर सतीश यांची होते चुकी. दोनही सलामीवीर फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावसंख्या 33वर 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर करंजे गावचे खेळाडू विशाल यांचं कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल. 1 षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे 2 विकेट मिळवले आणि त्या 2 विकेटची नितांत आवश्यकता होती अर्थातच मैत्री ग्रुप सावली या संघाला. आणि पॉवर प्लेची जशी 2 षटकं समाप्त झाली, क्षेत्ररक्षण विखुरलं आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. विशाल यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र उर्वरित 5 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च करत असताना 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अमर बांबरस नवीन फलंदाज क्रमांक 4 वर आलेत. घनसोली कॉलनी क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एक मोठे खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या साथीला आहेत नितीन वांगडे. 3 षटकाखेर 33-2. उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतात हे पाहायचं आहे. कोणत्या माइंडसेटने फलंदाजी केली जाईल आणि या उर्वरित 12 चेंडूवर किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल याचा विचार करावा लागेल, कारण दोन्ही फलंदाज आता खेळपट्टीवर नवीन आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही खेळपट्टीवर नवीन असता त्यावेळेला स्थिरावण्यासाठी तुम्ही वेळ घेताय का अथवा पहिल्या चेंडूपासून आक्रमण करता, हा प्रश्न आहे. येस, न्यू बॉलर्स संदीप येत आहे. स्ट्राईकवर दोन्ही नवीन बॅटर्स आहेत, त्यांच्या बॅटमधून अजून धावा आलेले नाही आहेत. कशा प्रकारे टायमिंग सेट केलं जाईल? 2 षटके शिल्लक आहेत, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा प्रहार. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. थोडासा फंबल त्या ठिकाणी बघायला मिळाला आणि धावसंख्या अगदी आरामात 2 धावेने पुढे सरकत आहेत आणि बऱ्याच वेळानंतर असं म्हटलं तरी चालेल धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि धावसंख्या पोहोचते 35वर. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय शंभू 11 धावली संघावर लादण्यात आलाय आणि त्यानंतर येतात 35 धावा. पुन्हा एकदा यस, मोठा फटका.
बॅटमधून ताकद आणि पूर्णपणे जर विचार केला ना तर बॅट्समन सरळ नॉन स्ट्राईककडे निघाले होते की त्यांना माहिती आहे की शॉट फटका इतका मजबूत लागलाय की बघण्याची गरज देखील नाहीये. अंपायरचा देखील इशारा येतोय. काय म्हणाल लहू सर, नितीनने फटका खेळला ना डायरेक्ट आपल्या पार्टनरकडे अगदी स्टाईलमध्ये निघालाय. डोंट वरी, 10 धावा फिक्स आहेत. येस, धावसंख्या पोहोचते 41 वर. दुसऱ्या चेंडूवर येतोय मोठा फटका. आल्या आल्या फटकेबाजी खेळणं इतकं सोपं नाहीये. ते काम नितीन वाघडे अगदी आरामात पार पडतोय. चौथा चेंडू वैयक्तिक खेळत असताना धावसंख्या 41. आता मजा येणार आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. लहू सर, काय स्कोअर बघताय? ऑन स्क्रीन तुम्ही देखील बघताय. कितपत बजल मारू शकतो टॉस हरल्यानंतर शंभू 11 टीम? नितीन वांगडे मान फॉर्म नित्रळ, दुसऱ्या बाजूला ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहे, दोन गावासाठी गेली अनेक वर्ष क्रिकेट खेळणारे गोलंदाज संदीप साळुंके. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला अगदी टॅलेंट पाहायला मिळते. स्पर्धा मोठी आहे त्यामुळे तुम्हाला इथे सर्वोत्तम द्यावे लागतील. पुन्हा एकदा फटका फसलाय. फिल्डर खाली येत आहेत. कुठली चुकी होणार नाहीये. कमबॅक करणारा गोलंदाजी म्हटलं तरी चालेल. षटकार जरी खेचले असले, माझ्याकडे देखील क्षमता आहे, काबिलियत आहे, हिंमत आहे आणि मी देखील निश्चित स्वरूपात विचार जर केलात तर तुम्हाला सोडणार नाहीये. येस, धावसंख्या षटकार खेचल्यानंतर गोलंदाज कमबॅक करतायत. फलंदाज अमरबाद. 3 विकेट, 3 गडी बाद झालेत आणि 41 धावा धाव फलकावर. इथून तुम्ही सद्यस्थितीमध्ये एखादी छोटीशी भागीदारी करावी लागेल, कारण शंभू 11 धावली सातारा आता मात्र संकटामध्ये आहे आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी अमर बांबरस यांच्या साथीला कोण येईल हे पाहावं लागेल. परंतु इथून जर 60-65 झाल्या आज या मॅचमध्ये तर अगदी निश्चितपणे चांगली लढत देऊ शकतात, परंतु ती भागीदारी करावी लागेल. तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळते अगदी संभावित धावसंख्या 59 पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दुसऱ्या रणजीचा खेळ तुम्ही पाहताय आणि विशेष म्हणजे आज दोन्ही मातबर संघ एका बाजूला ज्या प्रकारे संदीप साळुंके यांनी कमबॅक केलं, या षटकामध्ये देखील एक षटकार आला, त्यानंतर पुनरागमन करत असताना नरेंद्र आणि त्यांच्या साथीला आहेत अमर बांबरस. येस, अमर बांबरस यांनी जर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज साई 11 घनसोली या टीमच्या वतीने. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे विचार जर केला तर बॅट्समनच्या माइंडसेटवर वार केला जातोय. पूर्णपणे ऑप्स्टमच्या बाहेर बॅट्समन शफल देखील झाले होते. पूर्णपणे आपण स्क्रीनमध्ये देखील बघू शकता. आणि शफल झाल्यानंतर देखील स्टंपमध्ये गोलंदाजी न करता पूर्णपणे बॅट्समनला फॉलो केलं जातंय आणि यालाच तर म्हणतात ना चतुर चालाक गोलंदाजी. संदीप सर 5वा चेंडू घेऊन निघतायत. नरेंद्र तयार. आहा, सुरेख फटका. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकाच चेंडूवर लहूसर 2 वेळा. म्हणजे आपल्याच फॉलो थ्रूमध्ये इतकं सोपं नाही आहे कॅच पकडणं. त्यानंतर यष्टीरक्षकाचं कौतुक. प्रेझेन्स ऑफ माइंडमध्ये क्रिकेट. या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर मैत्री ग्रुप जावली तालुका या टीमच्या वतीने देखील चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. वाघ आणि सिंहाची लढत असं म्हटलं तरी चालेल. शेवटचा चेंडू धावसंख्या 42 वर 3 गडी बाद. पुन्हा एकदा येस, कार्पेट शॉट. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत थ्रो करेल अगदी आरामात 1 धाव पुढे केली जाते आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये लवसर 26 धावा होत्या आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये 17 धावा आलेत. त्यामध्ये 2 षटकार देखील आलेत. तरी देखील कमबॅक तितक्याच मजबूतपणे गोलंदाजी करणारी टीम अर्थात मैत्री ग्रुप जावली तालुका टीमने कमबॅक केलाय. काय म्हणाल याबद्दल? कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि ते करून दाखवले. अर्थातच मैत्री ग्रुप सावली 4 षटका अखेर 3 गडी बाद 43 धावा. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप जावलीची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आणि या अंतिम षटकामध्ये स्वप्नील हिरवे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना मुख्य व्यासपीठाच्या एंडकडून. परंतु या मॅचचा विचार केला तर सुरुवात तुमची चांगली झाली होती. शंभू 11 धावली सातारा, त्यानंतर कमबॅक केले मैत्री ग्रुप सावली या संघाने. आता शेवट कोणता संघ चांगला करतो या पहिल्या डावाचा हे पाहायचंय. 3 गडी बाद 43 धावा. स्वप्नील हिरवे अंतिम षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. सर, बॅटिंग करणाऱ्या टीमने चौकार षटकार निश्चित स्वरूपात लावलेत, पण एक मोठी चुकी त्यांच्याकडून ही झाली की आतापर्यंत त्यांनी 24 चेंडू खेळलेत ना, त्यामध्ये त्यांनी 6 चेंडू डॉट देखील केलेत. हा फार मोठा फरक असेल. यानंतर मी पेशवाई ND पेशवाई 11 वाई टीम यांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. श्री काळेश्वरी 11 KSK महाबळेश्वर. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन्स झटपट पटापट. चला प्लीज आपण मंचावर या.
कौतुक असेल निहार ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 इंटरनॅशनल क्रिकेट रूल नंबर 22. अंपायर देखील इशारा करतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 44 वर. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सर्व मानसी अशोक दादा सपकाळ साहेब यांचं खरंच कौतुक असेल की आम्हाला ही संधी कॉमेंट्रीसाठी दिलीत. त्यानंतर आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज त्यांचे देखील हार्दिक आभार. किरण दादा मस्कर सर असतील की त्यांनी आम्हाला देखील या स्पर्धेसाठी या मोठ्या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमची देखील उंची वाढवली. त्याबद्दल किरण दादा मस्कर सर आपलं देखील सरचे स्वागत. ओ माय गॉड, म्हणजे ज्या वेळेस किरण दादा मस्कर सर यांचं नाव घेतलं चेंडू त्यांच्याच दिशेने आलाय. हे कोणतं प्रेम म्हणायचं, म्हणजे काय फटकेबाजी म्हणाल ना. किरण सरांचं नाव आणि किरण सरांच्या हातातूनच चेंडू पुन्हा ग्राउंडमध्ये जातोय. वॉट अ बॅटिंग यार. अमर बामरस जर 3 चेंडू 3 षटकार जर आले तर साई 11 घनसोली टीम यांच्या वतीने रोख रक्कम तब्बल 2000 कॅश प्राइज. अप्रतिम फटका अमर बामरस यांच्या बॅटमधून संघाचं सांघिक अर्धशतक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारचा फटका खेळला त्यांची प्रतिभा स्पष्टपणे. पुन्हा एकदा लेग साइडवर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. कार्पेटच्या रनआउटची संधी असेल. कीपर थोडे पुढे येत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. आता सांगून काय फायदा. येस 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 तेच सांगतोय. काव कॉर्नरचा फिल्डर देखील तेच सांगतोय की एवढ्या लांब थ्रो करायची गरज नाहीये. जर बॉलर्स एंडला थ्रो केला असता, परंतु फिल्डर म्हणतोय की कीपर ओरडून सांगतो की माझ्याकडे टाक. फिल्डर म्हणतोय की तू खाली नॉन स्ट्राईक एंडला टाक. करेल तरी काय बिचारे फिल्डर्स. येस अवघड क्रिकेट आहे, इतकं सोपं नाहीये मित्र. परंतु नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर फलंदाज कदाचित बाद झाला असता. 1 धाव देखील कमी झाली असती. आणि क्रिकेटमध्ये 1-1 धावेला फार महत्व आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अमर तयार. गोलंदाज स्वप्नील हिरवे निघतायत. ओ हो येस, इतक्या लांब मारलाय, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. येतोय षटकार. तिसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. किरण सर या षटकाबद्दल काय म्हणाल किरण सर. एवढा लांब षटकार, इतका पॉवरफुल, मजबूत, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. अगदी या फलंदाजाबद्दल चर्चा होती की आज जसं या टीमचं नाव आपण उल्लेख केला तसं प्रत्येक जण बोलू लागला अरे एक मोठी इनिंग बघायला भेटेल. आणि जेव्हा हा मैदानामध्ये दाखल झाला तेव्हाच आम्ही सांगितलं सर याच्या बॅटिंगकडे लक्ष असू दे. ये रुकेगा तो ये ठोकेगा, ये कभी नाही झुकेगा, ये नाही झुकेगा. मजा येईल मॅचला जातात. आणि तुम्ही आहात मैदानामध्ये आग लावताय. मॅच चांगली बनले. पहिल्या इनिंगमध्ये पैसा वसूल मॅच बघायला भेटेल. आणि मी कालही बोललो होतो ये झाकी है किताब का एक पन्ना है, अभी तो नापी है मुट्ठी पे जमीन, आगे पूरा आसमान बाकी है मेरे दोस्त. ये तो झाकी है, पूरी पिक्चर अभी बाकी है, रुको जरा सबर करो. हाच आवाज कॉमेंटेटर म्हणून किरण सर आमच्याही मनात घर करून गेलेत. काय आवाज आहे, काय शब्द आहेत, काय रचना आहे. कौतुक असेल. परंतु स्वप्नील माफ करा अमर याचं कौतुक असेल. फटकेबाजी अगदी अफलातून. शेवटचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर जातोय. फील्ड करेल, परंतु चेंडू नाही थांबणार. जातोय सरळ दन दन करत सीमा रेषा पार. खऱ्या अर्थाने लवसर म्हटलं होतं की 15 धावा जर आल्या तर मॅच अजून चांगली बनेल. पण सर 4 चेंडूत 19 आलेत, काय म्हणाल. स्वप्नील हिरवे यांचं अत्यंत महागडं षटक. टीमची धावसंख्या धाव फलकावर 62 धावा. 6-2 6-4. अगदी ज्या प्रकारचं तुम्ही या शेवटच्या षटकामध्ये विश्लेषण पाहताय. परंतु एखादा लेफ्टम गोलंदाज ज्यावेळेला राऊंड द विकेट ओव्हर द विकेटने येतो तुम्हाला फ्लाईट द्यावी लागेल चेंडूला. कारण बॅकफुटला जाऊन अमल बामरस ज्या प्रकारे फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात. आणि नाईट स्पर्धेचा प्रचंड मोठा अनुभव. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग या वर्षीचा मालिकावीराचा मानकरी ठरलेत. त्यामुळे त्याला अंडर द लाईट्स खेळण्याचा एक मोठा अनुभव आहे. खराब चेंडू. येस अंपायर देखील या ठिकाणी इशारा करतायत. गोलंदाज देखील अंपायरला थोडीशी कसरत करायला लावतोय. या ठिकाणी भोर तालुक्याचे आयकॉन खेळाडू, स्टार खेळाडू राजूदादा दिघे आपलं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ओ माय गॉड, इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला. वॉट अ शॉट. टर्निंग पॉइंट म्हटलं तरी चालेल. जे 6 चेंडू आत्तापर्यंत अमर बामरस खेळलाय या स्पर्धेचं पूर्णपणे समीकरण बदलून टाकलंय. मॅचमध्ये मुठ्ठीमध्ये होती लवसर मैत्री ग्रुप जावली तालुक्याच्या, परंतु अमरने 6 चेंडूमध्ये येस
थोडंसं समीकरण अवघड करून टाकलंय. धाव संख्या 69 वर शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा येस थोडासा लेग साईडवर खेळण्याचा प्रयत्न होता. कॅचसाठी जात नाहीये. त्यांना माहिती आहे की जर चुकून बॅट बॉल पर्यंत नाही पोहोचलं तर मागात पडेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ माय गॉड, थोडासा फंबल. खराब क्रिकेट. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याची गरज आहे. प्रेझन्स ऑफ माइंड मध्ये क्रिकेट खेळण्याची गरज आहे. आणि अंपर आता धावा किती आलेत? 4 धावा. इतकं सोपं नाहीये लहू सर की आपण बऱ्याच वेळा कॉमेंट्री करतात, बरेच वर्ष कॉमेंट्री करतात. असे फार कमी क्षण आहेत की जिथे 4 धावा फिल्डरच्या मिसफीडमुळे घेतल्या जातात. या षटकामध्ये 30 धावा आलेत. काय म्हणाल या षटकाबद्दल? तुम्ही 15 म्हटलात, याने डायरेक्ट 30च काढलेत. 73ला 3. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 74 धावांचं लक्ष असेल मैत्री ग्रुप जावली. यस, ज्या प्रकारे स्वप्नील हिरवे यांच्यावर टीमने दाखवलेला विश्वास आणि कुठेतरी अत्यंत महागडे षटक, तब्बल 30 धावा खर्च केल्या. चला नाणेफेकीसाठी आम्ही आपलं लक्ष वेधेन. दोन्ही टीम ND पेशवाई Y11, विपक्ष श्री काळेश्वरी 11, KSK महाबळेश्वर. पहिल्या डावाचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली. त्यानंतर मधल्या षटकामध्ये कमबॅक केलं. अर्थातच मैत्री ग्रुप जावली. ND आणि पेशवाई टीम कॅप्टन या आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिलं तर थँक्यू. काय जबरदस्त फटकेबाजी केली होती आणि खऱ्या तरी कौतुक असेल बॅट्समन अमर बांबरस याने ज्याने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलून टाकले. परंतु इतका सोपा मॅचमध्ये तुम्ही येऊ शकत नाही, कारण रनचेस करण्यासाठी मैत्री ग्रुप देखील तितकाच ताकदवर संघ मानला जातो. बॅटिंग पॉवर हाऊस मैत्री ग्रुप जावली टीमकडे देखील आहे. आणि मॅच रंगत होणार तालुका वर्सेस तालुका क्रिकेट आपण बघतोय. म्हणजे येणारा प्रत्येक खेळाडू ही त्याची ताकद निश्चित स्वरूपात घेऊन येणार आहे. आणि इतका रनचेस सोपा होईल की नाही होणे थोड्या वेळातच कळेल. 30 चेंडू 74 धावांची गरज असेल. टॉस जिंकल्यानंतर मैत्री ग्रुपने घेतलेला बॅटिंग करण्याचा निर्णय हा 4 षटकापर्यंत ठीकठाक होता, पण शेवटच्या षटकामध्ये ज्या 30 धावा आल्या आणि समीकरण पूर्णपणे बदललंय. आणि कौतुक करावं लागेल शंभू 11 धावली सातारा तालुका टीम यांचं की आत्तापर्यंत चांगली बॅटिंगच्या जोरावर 73 धावा कुठून काढलेल्या आहेत. 74 धावांची गरज. घेऊया छोटासा ब्रेक. वळूयात आमचे स्टार कॉमेंटेटर किरण सर यांच्याकडे. अगदी टॉस आपण या मॅच नंतर करणार आहोत. आज श्री काळेश्वरी ऑलरेडी आपण पाहिलं तर फायनलमध्ये गेली आहे. प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी भूमिपुत्र टीम भूमिपुत्र मैदानामध्ये ती उभी आहे आणि त्यानंतर इथे लगेच दाखल होतील. कंटिन्यू खेळाडू आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा सीझन चालू आहे. इकडे तिकडे या ग्राउंडवरून त्या ग्राउंडवरती धावपळ प्रत्येकाची चालू आहे. तर या मॅच नंतर आपण टॉस करणार आहोत. मात्र सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने या स्पर्धेची अनाऊन्समेंट झाली, निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर तापोळा गावचे आमचे सुपुत्र, तापोळा संघाचे लेजंड खेळाडू, जे आपण पाहिलं तर अर्थातच भूमी एंटरटेनमेंटचे प्रोड्युसर आहेत आणि त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्री प्रोड्युसर अँड आर्टिस्ट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती चालणारे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांवरती चालणारे. आणि त्याचबरोबर या परळ विधानसभा माजी आमदार प्रमुख नेते, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ते संघर्ष नेते सन्माननीय दगडूदादा सपकाळ साहेब यांच्या विचारांवरती चालणारे आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब आहेत. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचं एकच म्हणणं की आपल्या विभागातील खेळाडूंना आणि आपल्या स्पर्धेला ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू यावेत, प्रेक्षकांना ते खेळाडू बघायला भेटावेत. आपण यूट्यूबवरती त्यांच्या मॅच बघतो, पण आपण समोर बसून त्यांचा खेळ कधी बघणार यासाठी आयोजन आहे. इथे खेळाडू मोठा नाही आहे, इथे खेळ मोठा आहे. इथे खेळाची भावना मोठी आहे. स्पर्धा 4 दिवसाची आहे, पण मी सांगेल ही स्पर्धा नाही आहे दादा, ही जत्रा आहे, जत्रा. क्रिकेट वेडे, क्रिकेट चाहते, दर्दी प्रेक्षक या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. कालच्या दिवसामध्ये पार्किंग फुल होती. गाडी लावायला तुम्हाला अगदी 5 किलोमीटर पुढे जाऊन गाडी पार्क करून परत यावं लागत होतं. आणि ती गाडीची जी गर्दी आहे ते सांगतं स्पर्धा किती आयोजित झाले, स्पर्धा किती यशस्वी झाले.
आणि किरण दादा, एखादी स्पर्धा यशस्वी झाली की नाही हे मोजणारं यंत्र तंत्र अजून विकसित झालं नाहीये. प्रेक्षकांनी किती गर्दी केली, प्रेक्षक किती प्रेम करतात, यूट्यूबवरती किती लाईव्ह आहेत आणि बाहेर किती बाईकची गर्दी आहे, हे सांगून जातं की स्पर्धा कोणत्या लेवलला आहे. या स्पर्धेसाठी मी विशालदादा सपकाळ यांचेही आभार व्यक्त करेल. प्रदीपदादा सपकाळ आमच्यासोबत नेहमी ताकदीनं उभा असतो. आनंददादा सपकाळ यांना मी विसरणार नाही आहे. निहाल अशोक सपकाळ, तो तर नेहमी क्रिकेट वेळा आमच्यासोबत जोडलेलाच असतो या आयोजनामध्ये. आमचे खजिनदार कमिशनर प्रकाश माने यांचं खास करून मी उल्लेख करेल, कारण की त्यांच्या खांद्यावरती प्रामाणिक जबाबदारी अशोकदादा यांनी विश्वासानं दिली आणि ती त्यांनी जपली आहे देखील. बॉबी दादाला विसरून कसं चालेल, तो तर अगदी हृदयाच्या मनामध्ये घर केलं त्यानं. अगदी किशोरदादा जाधव असतील, आमचे नयन सपकाळ असेल, टेनिस क्रिकेटची संपूर्ण लाईव्हची जबाबदारी नयन सपकाळनं घेतली आहे आणि तो किती परिपूर्णपणे या सगळ्या गोष्टी सांभाळतोय, त्याचं का नाही कौतुक करायचं. संतोष मोरे यांचं कौतुक मी करेल. आमचा योगेश मोरे, विजय कदम, गणेश पवार, शिवा जाधव बॉस असतील, सुदेश भाऊ सपकाळ आणि वक्रतुंड आर्ट्स अमित मोरे, या सर्वांचं मी कौतुक करेल, कारण की या सर्वांच्या मदतीनं ही स्पर्धा आहे. स्पर्धा फक्त एका नावासाठी, स्पर्धा एका व्यक्तीसाठी. जे समोर तुम्ही बॅनर पाहताय, नाथांचा नाथ, अनाथांचा नाथ, सन्माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब, दगडूदादा सपकाळ साहेब आणि आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासाठी सगळेजण मेहनत करतात. आणि आज या सोहळ्यासाठी दगदगीच्या युगातून वेळेतला वेळ काढून अगदी शिवसेना उपविभाग प्रमुख मलबार हिल विधानसभेचे आदरणीय सन्माननीय संतोषदादा सपकाळ साहेब यांनी देखील उपस्थिती लावली. मी मगाशीच उल्लेख केला होता लव जाधव, की या धगधगीच्या युगामध्ये नसतो वेळ कोणाकडे. ज्यांच्याकडे वेळ असतो ना, ते आपल्या माणसासाठीच वेळ देतात आणि ज्यांनी आपल्याला वेळ दिला समजून जायचं ती आपली माणसं आहेत. ती सगळी आपली माणसं या स्पर्धेसाठी VIP डाईसवरती आहेत. त्यांचं स्वागत करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो. खूप छान समालोचन पहिल्या इनिंगला आणि दुसऱ्या इनिंगला देखील अशीच मजा तुमच्या माध्यमातून येईल. थँक्यू सो मच ऑल द अंपायर्स टीम, टेनिस क्रिकेट आणि अगदी DJ अद्वैत आणि आमचे समालोचक, तुम्हा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. जो आवाज आपण ऐकत होतात सर, काय रेकॉर्ड्स केलं का काय केलं हेच माहीत नाहीये. काय शब्दरचना, न थांबता न अडखळता. किरण सर, येस, मॅचला करूया सुरुवात. रनचेस, पहिला चेंडू अमर, सन्मान दिला जातोय अजिंक्यच्या माध्यमातून. एक आयकॉनिक खेळाडू म्हटलं तरी चालेल, जबरदस्त खेळाडू आहे. प्रतिभा या खेळाडूकडे आहे. जर या मॅचमध्ये मैत्री ग्रुप जावली तालुका टीमला जिंकायचं असेल तर मी आत्ताच सांगेल, सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे अजिंक्य. जोपर्यंत अजिंक्य बॅटिंग करेल, शंभू 11 धावली टीम निश्चित स्वरूपात राहतची सास घेणार नाही. कारण बरेचसे एक हाती सामने अजिंक्यने देखील आपल्या संघाला बऱ्याच वेळा जिंकून दिलेत. आणि नॉन स्ट्राईकवर जो फलंदाज होता करण, स्ट्राईकवर आता दुसऱ्या चेंडूवर खेळण्यासाठी तयार असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेज तर्राट, परफेक्ट ऑलराऊंडर अमल बांबरस. प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अजिंक्य बेलोशी, मॅन फ्रॉम रांजणी, दुसऱ्या बाजूला करण सुर्वे. आमच्या संपूर्ण VIP मान्यवर या अगदी वेळेतला वेळ काढून आपण पाहिलं तर दाखल झालेत. आदरणीय जावली, महाबळेश्वर, सातारामधून आपण पाहिले तर संपूर्ण मान्यवर आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या प्रेमापोटी आणि अशोकदादा सपकाळ साहेब यांना मानणारा संपूर्ण मित्रपरिवार आज आलेला आहे. त्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. ऑल फिल्डर्स, तुम्ही बाउंड्री लाईनवर गेलात तर खूप बरं होईल. जे कोणी बाउंड्री लाईन्सवर आहेत ते खेळाडू प्लीज आपण बाउंड्री लाईन्सवर या. पॉवर प्लेचा जो सेटअप फिल्डिंग आहे तो तसाच राहू द्या प्लीज. येस, डेकोरेटर्स यांना विनंती आहे की आपण प्लीज लवकर मंचामध्ये या. समोरचे डेकोरेटर्स आहेत, विनंती आहे की आपण प्लीज आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकर यायचं आहे. डेकोरेटर्स विनंती असेल. शिवादादा द बॉस, त्यांना विनंती आहे की डेकोरेटर्स यांना प्लीज आपण या ठिकाणी घेऊन या, थोडं अर्जंट आहे. समोरची हॅलोजनची लाईट आहे ती थोडासा बॅट्समनला व्यत्यय आणते, विनंती आहे. त्यामुळे बराचसा वेळ देखील खर्च होतोय. बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन असेल, त्यांचा जो रणनीती आहे त्याच्यावर देखील थोडासा व्यत्यय येतोय. विनंती आहे डेकोरेटर्स प्लीज आपण जरा लवकर या. झटकन पटकन, क्विक अँड फास्ट. आता यांची देखील रनिंग बघून घ्या. थँक्यू. खेळाडूंना विनंती आहे, फिल्डिंग करणारी टीम शंभू 11 विनंती असेल की आपला फिल्डिंगचा जो सेटअप आहे तो आपण प्लीज रेडी करून ठेवा. बाउंड्री लाईनवर जे पॉवर प्लेवरच्या बाहेर जे खेळाडू आहेत
कारण मॅचला पुन्हा एकदा उशीर नको अशी आमची इच्छा आहे. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026चा थरार आमचे मुख्य आयोजक मानश्री अशोकदादा सपकाळ ज्यांच्या माध्यमातून डे नाईट क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी बघताय. खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि या क्रिकेटसाठी एक मेजवानी म्हटलं तरी चालेल आणि खेळाडूंसाठी एक मंच उभारलाय आणि या मंचवर तालुका वाईज क्रिकेट खेळाडू देखील आता पंच देण्यासाठी तयार आहेत. मोठी मॅच, तगडी मॅच, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बरेचसे क्रिकेट खेळलेत. दोन्ही संघाला एकमेकांची ताकद चांगली माहिती आहे, कमजोरी देखील चांगली माहिती आहे. आज कोणाच्या कमजोरीवर कोण वार करेल हे देखील बघावं लागेल. मॅच मजबूत आहे, वाघ आणि सिंहाची लढत चालू आहे. मोठी मॅच, तगडी मॅच. लवसर मुख्य व्यासपीठावर अगदी आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे प्रणेते आणि त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आनंद सकपाळ साहेब आणि अशोकदादांची हा सगळं जी ताकद आहे ना, ही ताकद आहे तो त्यांचा मित्र परिवार. सामना मोठा आहे, मॅचला मजा येईल. 74 धावांचं लक्ष. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर अनऑफर्ड बाउन्स देखील आपण त्या ठिकाणी बघायला, एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला आणि त्या बाउन्सच्या जोरावर देखील एक धाव अर्जित केली जाते. स्ट्राईकवर येतोय अजिंक्य बेलोशे, स्टायलिश खेळाडू. येस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन 2चा मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ज्याने पटकावला होता आणि एक हाती आपल्या संघाला ट्रॉफी देखील जिंकून दिली होती, तोच अजिंक्य पुन्हा एकदा सेट होतोय. कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी, परंतु थोडीशी मिसफिल्ड त्या ठिकाणी बघायला मिळाली. पूर्णपणे खाली बसले होते परंतु कदाचित फिल्डरलाही या अनऑफर्ड बाउन्सचा विचार करायला लावणारे चेंडू म्हटलं तरी चालेल. एक बाउन्स आपण बघितला तर ज्यामध्ये फिल्डर बॅट्समन दोन्ही कन्फ्यूज होताना बघितले आणि खरंच चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करायची जर बघायचं असेल तर निश्चित स्वरूपात अमरची गोलंदाजी बघावी लागेल, कारण ते फलंदाज जखडून ठेवलेत. ते या फॉर्मॅटचे एक धाकडबाज, तेच तर्राट फलंदाज म्हणून ओळखले जातात, अजिंक्य आणि करण. पुन्हा एकदा यस, देखना फटका. लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते ऑफस्टंपच्या बाहेर. त्यानंतर मिडल लेग स्टंपवर दुसरा चेंडू आपण बाउन्समध्ये बघितला, त्यानंतर पुन्हा एकदा यॉर्कर पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या पाचव्या स्टंपवर गोलंदाजी. म्हणजे माइंडसेट ज्या प्रकारे फलंदाजाचा आहे त्याच्या विपरीत माइंडसेट. निश्चित स्वरूपात अमरचं कौतुक करायला हवं. यस, पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज निघतायत. पुन्हा एकदा वॉट अ शॉट. या स्पर्धेचे सर्व अशोक दादाजी सपकाळ साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना सलामी देणारा हा षटकार म्हटलं तरी चालेल आणि अगदी पंच केला असं म्हटलं तरी चालेल. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी, येस, सेल्यूट म्हटलं तरी चालेल. येतोय पाचव्या चेंडूवर मोठा फटका करण सुर्वेच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही ऑनस्क्रीन देखील बघू शकता. फटका आल्यानंतर तिकडे बघायची गरज पडलीच नाही. त्याला माहिती आहे की फटक्यामध्ये ताकद जितकी हवी होती तितकी लागलेली आहे. यस, पहिला षटकार, रन चेस इज ऑन. 11 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने. येस, बॅट मधून येतोय दुसरा षटकार. अमरवर केलं जाते पूर्णपणे आक्रमण आणि कौतुक असेल करण सुर्वे यांचं, कारण असं वाटलं होतं की कदाचित अजिंक्यची बॅट पहिली लागेल, पण नाही. करण कुठे मागे सरतोय. 2 चेंडूवर 2 षटकार. लहूसर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. पाचव्या फटक्याचा विचार केला तर अगदी मुख्य व्यासपीठावर क्रिकेटचा महासंग्राम हा शब्द आहे. हा पहा रिप्ले, ही ताकद आहे डांगरेकर गावचे खेळाडू आणि या फटक्याचा अगदी आनंद घेत असताना अशोकदादा सकपाळ साहेब, एक खरा क्रिकेटप्रेमी आणि क्रिकेटचा एक पर्व ज्यांनी गाजवलं. अगदी उल्लेख केला 2000 सालचा, तर त्यावेळेला अगदी ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला खेळाची एवढी साधनं नव्हती, ट्रॅव्हलिंगची एवढी साधनं नव्हती. त्यावेळेला अशोकदादा सकपाळ साहेब अगदी आपल्या खेळाडूंना घेऊन अगदी महाबळेश्वरचे डोंगर, तापळा विभाग अगदी असेल, मेढा विभाग असेल, संपूर्ण KSK महाबळेश्वरचा तो परिसर अगदी चालत जाऊन, कधी बसने जाऊन संपूर्णपणे क्रिकेट खेळलं. आणि विशेष म्हणजे त्यांचं एक स्वप्न होतं की जे मला खेळायला नाही भेटलं ते माझ्या ग्रामीण खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ मिळावं आणि त्यासाठी हा अट्टहास. 24 चेंडू 57 धावांचं समीकरण. एका बाजूला अजिंक्य बेलोशे, मिस्टर PMPL, मिस्टर JPL, बायकर मॅन ऑफ जावली, आणि दुसऱ्या बाजूला आहेत डांगरेकरचे करण सुर्वे. ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहे रन, त्याला माहीत आहे की या धावांचा पाठलाग कसा करायचा. दुसऱ्या बाजूला शंभू 11 धावलीला इथे विकेट घ्यावी लागेल. जर ही जोडी फोडण्यामध्ये यश आलं तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. येस, निश्चित स्वरूपात कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा लो फुल टॉस गॅपमध्ये चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक असेल या फिल्डरचं.
अगदी जर चेंडू यांच्या हातातून निसटला असताना सर तर फटक्यामध्ये इतकी ताकद होती की चौकाराच्या दिशेने चेंडू निश्चित स्वरूपात ट्रॅव्हल झाला असता, परंतु पुढे देखील येतात. प्रोटेक्शन आहे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेंद्र स्ट्राईकवर असेल. 2 षटकार ज्याने बॅक टू बॅक लगवलेत. करण तयार. 74 धावांची गरज. आता मात्र 23 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पायावर चेंडू आहे. क्षेत्र खाली आहे. चेंडू नाही थांबणार. येतोय अंपायरचा इशारा चौकार आणि बॅटर देखील तेच सांगतो. येस सर. आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो फिल्म इंडस्ट्री प्रोड्युसर आणि आर्टिस्ट असोसिएशनचे. आज आपण पाहिलं तर खजिनदार सन्माननीय आदरणीय समाधानजी वाघमारे साहेब विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय परिवहन समिती सदस्य नवी मुंबई आदरणीय मारुती सपकाळ साहेब आपण पाहिलं तर आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर संपूर्ण त्यांचे मित्रमंडळी अर्थातच आमचे नितीनजी हिंगे साहेब आज आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो. सुरेशजी बांद्रे साहेब त्यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय अंकुशजी सपकाळ साहेब, सन्माननीय आदरणीय गणेशजी शेलार साहेब, सन्माननीय सोमनाथजी काटे साहेब आणि धनाजी कदम साहेब आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. तुम्ही आलात या सोहळ्याची शोभा वाढवलीत. तुम्ही आलात या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपल्या आल्यानं या स्पर्धेला 4 छान लागले. तुमचं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे हा झेल पकडला. कौतुक करावं लागेल आदित्य यांचं, कारण तुम्ही ज्या वेळेला दिवसरात्र स्पर्धा खेळता सोपं नसतं. ज्या वेळेला तुम्ही डीपला क्षेत्ररक्षण करत असताना आणि पहिली विकेट मिळाले, ज्या फलंदाजाने अगदी 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने धावा केल्या 17. नरेंद्र कुळणे यांनी मात्र पहिलं यश मिळवलंय. 1 गडी बाद 22 धावा. 74चा कळते पाठला काढतातच मैत्री ग्रुप सावली. विशेष म्हणजे पहिलं यश तर मिळवलंय, परंतु आता इथून एक भागीदारी जर झाली तर टीम मैत्री ग्रुप सावली लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या अगदी दिशेने वाटचाल करेल. परंतु दुसऱ्या बाजूला ठराविक अंतराने शंभू 11 धावली सातारा या संघाला विकेट्स घ्याव्या लागतील. नवीन फलंदाज अमर यादव इन ॲट नंबर 3. येस न्यू बॅटर अमर यादव येतोय गोलंदाज. पुन्हा एकदा लेग साइडवर क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू नाही थांबणार. पहिल्या चेंडूवर खराब गोलंदाजी म्हटलं तरी चालेल. शॉर्ट पिच चेंडू वारंवार का टाकले जात आहेत. नवीन बॅटर होता, थोडासा चेक करण्याचा प्रयत्न असेल, परंतु जर तुम्हाला शॉर्ट पिच चेंडू टाकायचा असेल तर पेस असणं देखील गरजेचं आहे. आणि आता जर ॲक्शन रिप्लेमध्ये बघाल तर अगदी छातीच्या लेवलने चेंडू होता आणि अमरसाठी एक मेजवानी म्हटलं तरी चालेल. आणि शॉर्ट पिच चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये गिफ्ट मानले जात आहेत. अमरचा वाढदिवस नाहीये, मग नरेंद्र गिफ्ट का देतोय हा फार मोठा प्रश्न आहे. 1.4 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मोठा मासा जाळ्यात अडकल्यानंतर धाव संख्या 26 वर. बिग फाईट दोन्ही टीम्समध्ये मोठी फाईट. 20 चेंडू 48 धावांची अजूनही गरज आहे. दोन्ही बॅटर्सकडे ती क्षमता आहे. रोखावं लागेल 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा येस हेलिकॉप्टर लँड होतोय. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू नाही थांबणार. अंपायरचा येतोय इशारा. मिळतायत लवसर 6 धावा. काय म्हणाल या फटकेबाजीबद्दल? अमर यादव आंबेगर गावच्या क्रिकेटचा ब्रँड दाखवणारा हा पारी प्ले तुमच्या समोर. ओव्हर पिच चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर. हाय बॅक लिफ्ट. आणि ज्या वेळेला एखादा खेळाडू हेलिकॉप्टरचा फटका खेळतो त्याच्या बॉटम हँडची प्रचिती तुम्हाला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारचे फोरआर्म्स आहेत अमर यादव यांचे अशा फटक्यांसाठी ओळखले जातात. 1 टू गो. 1 गडी बाद 32 धावा. चेस ऑन. ओ पुन्हा एकदा चुकी होते. पुन्हा एकदा पायावर चेंडू फेकले जात आहेत. अमर म्हणतोय पायावर तुम्हाला मी आशीर्वाद देणार नाही, मोठे मोठे फटकेच मिळतील. येस त्याच प्रकारची फटकेबाजी. आल्या आल्या 3च चेंडू खेळलाय पट्ट्या आणि 14 धावा करून क्रीजमध्ये मौजूद आहे. द ग्रेट रन चेस इज ऑन. 12 चेंडूमध्ये आले 36 धावा. जी रिक्वायर रन रेट जवळपास 18ची होती ना सर, ती 12च्या जवळपास पुढे गेलेली आहे, कमी केलेली आहे. लवसर काय म्हणाल? नरेंद्र कुरळे लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला तुम्ही लेग ब्रेक हाताळता तुमचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. कारण लेग ब्रेकला जर टर्न कमी मिळाला, फ्लाईट कमी मिळाली आणि पहा अगदी संतुलन तुम्ही पाहू शकता. कंपॅरिझन पहिल्या डावामध्ये अगदी शंभू 11 धावली सातारा. बिनगडी बाद 26. त्याच विरोधात 2 षटकाखेर 1 गडी बाद 36. हीच तर खासियत आहे टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत पाहायला मिळते. स्क्रीनवरती तुम्ही ज्या फलंदाजाला पाहताय मिस्टर PMPL, मिस्टर JPL अजिंक्य बेलोशे एक शांत खेळाडू आहेत.
अजिंक्य बेलोशे म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारा खेळाडू. आता त्यांना माहीत आहे की 74चा पाठलाग करायचा आहे, 2 षटकामध्ये 36 झाल्यात. आता इथून कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यात चालू असेल. दुसऱ्या बाजूला शंभू इलेव्हन धावली सातारा. आता कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवेल हे पाहायचं आहे. षटक क्रमांक 3 साठी आले आहेत सतीश देटे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन हुरबोडी सातारा तालुका. परंतु दुसऱ्या बाजूला आहेत अजिंक्य बेलोशे, लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आणि त्याचबरोबर टेनिस बॉल देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा. त्यांच्या डोक्यात कॅल्क्युलेशन असणार की 74 करायचे, 36 झाल्यात. आणि ज्या वेळेला एखाद्या फलंदाजाच्या चेहऱ्यावर स्माईल असते तुम्ही समजून जायचं की त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन पक्का आहे. निश्चित. किरण सर, ते असं म्हणतात ना की कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्त्वाचं आहे. अजिंक्यकडे इतकी मोठी क्षमता आहे की तो कोणत्याही चेंडूवर कधी चौकार षटकार लगावेल. पण कर्ररने बॅटिंग जोरात केली, तो 17 धावा करून गेला. अमर आला, त्याने 3 चेंडूमध्ये 14 केल्या. अजिंक्य 4 चेंडू 5 चेंडू खेळला, 6 धावसंख्येवर खेळतोय आणि पूर्णपणे आपल्या संघाला बॅक करतोय आणि मोठे फटके समोरच्या प्लेयर्सला खेळायला देखील सांगतोय. या फटकेबाजीबद्दल, बॅटिंगबद्दल किरण सर काय सांगाल? अगदी बरोबर बोललात. तुमच्या घरी अगदी मी म्हणेल की सोफा सेट असेल, डीजे सेट असेल, ट्रॉफी सेट असेल, तुमचा माइंडसेट काय आहे हे महत्वाचं आहे. आणि याच माइंडसेटनं सध्या बॅटिंग करतोय. अप्रतिम फटका निघून जातोय सीमा रे शेफार. अप्रतिम बॅटिंग. तू बोलशील की मी रोज सकाळी उठतो, 4 बदाम भिजवलेले खातो, 1 लिटर दूध पितो. हाँ, बदाम खाने से अक्कल नहीं आती मेरे दोस्त, ठोकरे खाने से अक्कल आती है. जिंदगी जितने ठोकरे देगी उतनी अक्कल आएगी ना. पश्चिम महाराष्ट्र तालुके खेळत आहेत. इथे जेवणामध्ये ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला मजा येत नाही आणि आयुष्यात ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्यालाही मजा येत नाही. मॅच चांगली बनली आहे आणि त्याच्यात तूही रंगवतोयस. थँक्यू. पुन्हा एकदा यस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. उप्स. शाळेमध्ये तुम्ही गणिताची किती समीकरण सोडवलेत मला माहित नाही. क्रिकेटचं अगदी सोपं आणि सहज समीकरण आहे. पकडा कॅच, जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपं समीकरण. कॅच सोडली जाते सर. अमरला जीवदान देणं महागात पडेल. 5 चेंडू वैयक्तिक 21 वर खेळतोय आणि त्या अमरला जीवदान कदाचित महागात पडेल. अमर यादव यांचा झेल सुटलाय आणि या सुटलेल्या झेलचा उपद्रव काय होईल हे पाहायचंय. सतीश देटे यांनी एक संधी निर्माण केली होती. दुसऱ्या बाजूला अमर यादव, अजिंक्य बेलोशे ही जोडी मैदानामध्ये अगदीच स्थिरावली. पुन्हा एकदा फटका फसला होता. यस, काही गरज नव्हती असं म्हटलं तरी चालेल. आणि अजिंक्य सारख्या महान खेळाडूकडून इतकी मोठी चूक होणं थोडंसं बघण्यासाठी देखील विचित्र दिसते, परंतु ती चुकी होते. यस, लॉफ्टेड शॉट खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर बॅटमध्ये येत नाहीये. हलक्या हाताने फक्त ढकलायचा होता, पण बॅटमध्ये टायमिंग इतक्या चांगल्या रीतीने आले की ते देखील बाद होत आहेत. म्हणजे सर, बॅटिंगमध्ये टायमिंगमध्ये खेळणं देखील थोडंसं दुविधा असते, हे देखील या फटक्यामध्ये सांगून जाते. ज्या प्रकारे फटका खेळला ना, अजिंक्यचं डोकं पूर्णपणे खाली गेलं. त्याला माहिती होतं फटका फसलाय आणि खेळ निश्चित स्वरूपात दम तोडतोय. त्या सेफ हँडमध्ये फलंदाज अजिंक्य बेलोशे. बॅक टू द पवेलियन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट सतीश देटे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 44, 14 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. संघाला विकेटची गरज होती. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवून दिल्यात हे देखील अजिंक्य बेलोशे यांचा. नवीन फलंदाज संदीप. 44 धावा धावफलकावर 2 गडी बाद झालेत आणि उर्वरित 2 चेंडूवर कशा प्रकारे संदीप साळुंके आणि अमर यादव फलंदाजी करतात हे पाहायचं आहे, कारण हे महत्त्वाचं षटक आहे. त्यानंतर अगदी समीकरण सोपं होऊ शकतं कदाचित या मॅचमध्ये. न्यू बॅटर. पुन्हा एकदा लेग साईडवर मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मिस होते, परंतु कार्पेट शॉट देखील बघायला मिळाला. कौतुक असेल या फिल्डरचं देखील. काय जबरदस्त लवचिकता. आणि डायरेक्ट थ्रो जर तुम्ही फेकत असाल ना, तर निश्चित स्वरूपात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोखला जातो. 1 बाउन्स थ्रो असेल तर 1 धाव अर्जित निश्चित स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात होते. कौतुक असेल या फिल्डरचं देखील. परंतु गेम ऑन, रन चेस ऑन असेल. अमरवर सगळ्यांचं लक्ष असेल. जबरदस्त गोलंदाजी. यस, ऑफ स्टंपच्या बाहेर 5व्या 6व्या स्टंपवर चेंडू होता. तो चेंडू लेग साईडवर घसटून मारायचा होता, परंतु पूर्णपणे टायमिंग मिस. पुढचं काम यष्टिरक्षक देखील पार पडतायत आणि खरंच मॅच रंगतदार आहे सर. आता मजा येणार आहे या मॅचला. मी एकच सांगेल, ही मॅच आता जनरल वॉर्डमधून किरण सर ICU मध्ये शिफ्ट करावी लागेल. 12 चेंडू 29 धावांची गरज. लव सर. सतीश देटे. शेवटच्या चेंडूचा विचार केल्यानंतर चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर अगदी हलकासा कट झाला आणि यासाठी सतीश देटे यांची ओळख आहे. गेली अनेक वर्ष
रबर बॉल टेनिस बॉलचं क्रिकेट सातत्याने खेळत असतात। सतीश 11 संघासाठी हे गेली अनेक वर्ष खेळलेत आणि मुंबईचे खेळाडू नेहमी खडूस असतात। अगदी बायकेश्वर विभागामध्ये हा क्रिकेट खेळत असताना हा खेळाडूचा खेळ तुम्ही पाहिला असेल, परंतु शेवटचा जो लेग ब्रेक होता तो अप्रतिम होता। सामना इथे येऊन टेपलाय। अगदी आता 12 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे। 45ला 2, एका बाजूला टीम मैत्री ग्रुप सावली अमर यादव 6 चेंडूमध्ये 21 धावा केल्यात। 12-29 समीकरण। दुसऱ्या बाजूला संदीप साळुंके ज्यांनी 1 चेंडूमध्ये 1 धाव केल्या। 12-29 45 धाव फलकावरती झाल्या। शंभू 11 धावली आहे। सातारा या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळाली। सतीश देठे यांचं ते महत्त्वाचं षटक, परंतु या सामना कोणत्या बाजूला जाईल? सामना शंभू 11 धावली साताराकडे जाईल की सामना मैत्री ग्रुप जावलीच्या बाजूने जाईल हे ठरवणारं षटक अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते। अगदी अशोकदादा सकपाळ आणि किरणजी मस्कर सर प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष आहे अशोकदादांचं, कारण जो खेळाडूने क्रिकेटचं एक पर्व गाजवलं, एक तप गाजवलंय, त्यांना माहीत आहे क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट कधी करायची आणि कोणत्या गोष्टीकडे किती लक्ष द्यायचं। 12-29 मॅच ऑन। रंचेसमध्ये सर सेकंड लास्ट ओव्हर ही नेहमी महत्त्वाचं षटक मानलं जातं आणि खऱ्या अर्थाने तेच षटक हाताळण्यासाठी येतोय तेजस। स्ट्राईक पर संदीप, पहिला चेंडू। ओ हो फर्निचर डिस्ट्रॉय, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला मराठीमध्ये बुंदा असं म्हटलं जातं, हिंदी में कहा जाता है जड़ में गेंदबाजी, इंग्लिश में कहा जाता है द परफेक्ट यॉर्कर। गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र लवसर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ऑन स्क्रीन बघू शकता। काय जबरदस्त चेंडू, बॅट्समन पूर्णपणे ब्लॉक। इट्स अनप्लेबल डिलिव्हरी। संदीप साळुंके यांच्याकडे या चेंडूचं उत्तर नव्हतं। तेजस कोकरे मॅन फ्रॉम झुंगटी आणि पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय। अगदी मिडल स्टंपला अगदी मधल्या एसटीला बाहेर फेकून दिले। LED बेल्स देखील तुम्हाला अगदी हवेमध्ये पाहायला मिळाली आणि विशेष म्हणजे या 4थ्या षटकासाठी तेजस कोकरे यांच्यावर दाखवलेला विश्वास कर्णधाराचा पहिल्या चेंडूवर सार्थ ठरवलाय। निहाल चॅम्पियन ट्रॉफीचा हा पहा लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय NCT आणि प्रत्येक गोष्ट कशी असावी याचं तुम्हाला तंतोतंत उदाहरण पाहायला मिळतंय। अगदी लोगोपासून कर्णधारापर्यंत स्पर्धेचा प्रेक्षेपण 4 कॅमेरा, हा पहा रिप्ले। येस, पुढील चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल। व्हाईट बॉलचा इशारा। एक अवंतर चेंडू आला। विकेट आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एक अवंतर चेंडू हाताळता त्यावेळेला गोलंदाज कुठेतरी अति आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतोय। येस, इंटरनॅशनल क्रिकेट रूल नंबर 22। खरं तर विचार केला तर बाबा रामदेव सकाळी 4 वाजता कसरत करून झोपले असतील, पण गोलंदाज रात्री 8 वाजता अंपायरला कसरत करायला लावतोय। मोमेंटम शिफ्ट होतोय की काय? व्हाईट बॉलने थोडेसे इरादे मजबूत होतील का? ओ माय गॉड, कॅचिंग प्रॅक्टिस म्हटलं तरी चालेल। अगदी फिल्डरच्या हातात त्याच्या गोदीमध्येच कॅच दिलाय। निलेश आला, निलेश निघाला। बॅक टू द पवेलियन। जबरदस्त गोलंदाजी तेजस कोकरे यांची लवसर पहिली चेंडू विकेट, त्यानंतर वाईड, पुन्हा विकेट। यासाठी ओळखले जातात थर्डमॅन वर्तुळाच्या आतमध्ये चांगला झेल पकडला। अगदी योगेशांच्या माध्यमातून लेट कट करण्याचा प्रयत्न, हा पहा रिप्ले। हा लेग ब्रेक चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त मिळाली आणि ज्या प्रकारे वेट ट्रान्सफर करून थर्डमॅन क्लिअर करण्याचा प्रयत्न। क्रिकेटमध्ये कधीही शॉर्टकट धावा येत नसतात आणि या धावा मात्र टीम मैत्री ग्रुप जावलीला 74चा पाठलाग करत असताना तेजस कोकरे 2 चेंडूवर 2 विकेट मिळवलेत। झुंगटी गावासाठी गेली अनेक वर्ष हा एक गाव अकराचं क्रिकेट खेळत असताना आज आपल्या तालुक्याच्या टीममध्ये खेळतोय आणि हीच तर खासियत आहे। ज्यावेळेला तुम्ही गावचं क्रिकेट चांगले खेळता तुम्हाला तालुक्याच्या टीममध्ये संधी मिळते, तुम्ही तालुक्याचं क्रिकेट चांगले खेळता त्यावेळेला तुम्हाला जिल्ह्याच्या टीममध्ये संधी मिळते आणि हेच तर क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला सर्वांना ओळख मिळवून दिले। दुसऱ्या बाजूला कॅलिस, विलास सकपाळ हे खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात। मॅच ऑन। ओ पुन्हा एकदा थोडीशी चुकी होते। तिसऱ्या विकेटचा निश्चित स्वरूपात प्रयत्न होता। रनआउटची संधी असेल, रनआउटची संधी असेल। ओ काय बुल्स आय म्हटलं तरी चालेल। डायरेक्ट थ्रो नेहमी क्लोज कॉल असतात आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो। येस, थर्ड अंपायर्स tenniscricket.in च्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता तिसऱ्या डोळ्याचा वापर केला जातोय। दूध का दूध, पाणी का पाणी। सुबोधजी गडसे सर, आता त्यांचं काम वाढलं जाईल। तोपर्यंत कॅप्टन्स दोन्ही कॅप्टन या एनडी आणि पेशवाई 11 वाई टीम आणि दुसऱ्या बाजूला श्री कायेश्वरी 11 महाबळेश्वर टीम, दोन्ही कॅप्टन्स आपण यायचं। दोन्ही कॅप्टन्सला शेवटचा कॉल। अर्थातच एनडी आणि पेशवाई वाई टीम मी विनंती करेल विशाल दादा आपण या।
व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर KSK दोन्ही कॅप्टन आपण लगेच यानंतर लगेच टॉस करणार आहोत आणि मॅचलाही सुरुवात करणार आहोत. सुबोधजी गडसे सर आता अगदी शहानिशा करत असताना परंतु बॅट ड्रॅग केले का, अगदी चेंडू ज्यावेळेला एस्टर्न लागला त्यावेळेला बॅट हवेत होती का, या गोष्टीची शहानिशा केली जाईल. परंतु खूप महत्त्वाचा निर्णय असेल. अगदी वेळ घेतला जातोय परंतु विलास सकपाळ कॅलिस यांनी बॅट ड्रॅग ग्राउंडिंग केले का आता याची शहानिशा करत असताना. परंतु कौतुक करेन मी तेजस कोकरे यांचं, कारण संघाने दाखवलेला विश्वास अगदी पहिल्या 2 चेंडूवर सार्थ ठरवलाय. 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अमर यादव यांच्यावर देखील खूप काही निर्भर असेल मैत्री ग्रुप जावलीचं. एका बाजूला टीम मैत्री ग्रुप जावली म्हणजे जावली तालुक्यातील एक अशी संघटना जी सातत्याने सामाजिक कार्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये नेहमी त्यांचं उल्लेखनीय कार्य राहिले. परंतु आज क्रिकेटच्या खेळामध्ये आज प्रताप शेलार सरांचा संपूर्ण हा टीम पाहायला मिळते. मैत्री ग्रुप जावली 74चा पाठलाग करत असताना 4 गडी बाद 46 आणि इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. tenniscricket.in टेक्निकल टीम देखील पुन्हा एकदा इन ॲक्शन असेल. तिसरे पंच सुबोधजी गडसे सर, परंतु हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. 3 धावा पूर्ण केल्यात का अथवा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज धावबाद झालेत का, आता याची शहानिशा करायची आहे. टेक्निकल टीम देखील आता वारंवार रिप्ले मागे पुढे घेतला जातोय, पण विलास तिसरी धाव घेत होता आणि थोडासा दुविधामध्ये असेल, थोडासा टेन्शनमध्ये निश्चित स्वरूपात राहणार आहेत, कारण धावा 1-1 रनचेसमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आत्तापर्यंत 46 आहेत, 2 असतील का 3 असतील, विकेट असेल नसेल, बरेचसे प्रश्न आहेत. परंतु यार विचार जर केलात तर थोडासा टेन्शनमध्ये राहणार आहे आणि आमची टेक्निकल टीम देखील आता त्याच दृष्टीने आहे. येस, आमचे tenniscricket.in त्यांचं देखील कौतुक असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर शंभू 11 सातारा येस त्या संघाचे अगदी संघमालक विकासदादा सुरेश जाधव साहेब आपल्या मुलाच्या नावाने शंभू 11 हा संघ सातत्याने अगदी पश्चिम जावली असेल, सातारा जिल्हा असेल, अगदी कास पठार असेल त्या विभागामध्ये खेळत असतो. आणि विशेष म्हणजे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत अर्थात विकासदादा जाधव साहेब. हा निर्णय अगदी येस फलंदाज सुरक्षित आहेत, नॉट आऊट, नाबाद. 3 धावा जोडल्या जातील आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅट ज्या प्रकारे ग्राउंडिंग केली, ड्रॅग केली आणि चांगलं अगदी कॅलिस यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडूचा अगदी एस्टर्नवर आदळला, तत्पूर्वी बॅट अगदी आपण पाहतो की क्रीजच्या आतमध्ये होती. चांगला निर्णय. 3 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 3 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. थँक्यू. पुढील चेंडू 9 चेंडू 25. पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, बॅक टू बॅक दुसऱ्यांदा कॅच ड्रॉप केली जाते. महागात पडू शकतात मित्रांनो, कारण 8 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एक जरी मोठा फटका आला ना तर मॅच बनेल, पण जर आला तर, आणि लवसर क्रिकेटमध्ये जर आणि तरला व्हॅल्यू नाहीये. जर आणि तर म्हणजे खाली जमीन वरती आसमान एवढं मोठं अंतर आहे. यस, काबिलियत, हिम्मत, हौसला याच्यावर खेळावं लागेल, मेरिटवर खेळावं लागेल. 8 चेंडू 24 धावांची गरज. हो, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. मी मगाशीच म्हटलं होतं कॅचेस सोडल्यानंतर त्याच्यावर मीठ सोडलं जातंय. 7 चेंडू 18 धावांची गरज. झेल सुटला, कॅलिस यांच्याकडे स्ट्राईक आली, त्यानंतर आला षटकार. आज महाते गावासाठी गेली अनेक वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळत आलाय. 2001 पासूनचा हा पहा रिप्ले. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, इन कटर टाकण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू पडल्यानंतर कमी गतीने आणि लॉंग लेगला क्लिअर करणारा षटकार आलाय. 7 मध्ये 18, मॅच ऑन. हा शेवटचा महत्त्वाचा चेंडू असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. 7-18. ओहो, पुन्हा एकदा असं चित्र दिसतंय. कदाचित हा एज लागला होता की काय. नाहीये. अपील ज्या प्रकारे झाली होती, गोलंदाज ज्या प्रकारे नाराज होते ना लवसर, असं वाटलं कदाचित एज आहे. पण आमचे अंपायर्स देखील प्रोफेशनल अंपायर आहेत. प्रॉपर अंपायरिंग आपण त्यांची देखील बघू शकता. या ठिकाणी महेशजी चेंदवनकर सर, येस, स्वतः डिंगडॉंग टीममधून ते देखील बिलॉंग करत होते, म्हणजे मोठे अंपायर्स ते देखील आहेत. आणि आमचे दुसरे अंपायर्स रवी चेंदवनकर सर अर्थात लारा सर, SP11 या संघाच्या वतीने देखील खूप सारं क्रिकेट या अंपायरने देखील खेळलेलं आहे, म्हणजे त्यांना देखील क्रिकेटचं फार मोठं नॉलेज आहे. निहाल ग्रुप आयोजित निहाल चॅम्पियन ट्रॉफी 2026 तमाम प्रेक्षक मायबाप आपलं या स्पर्धेच्या वतीने सरचं स्वागत. आणि खऱ्या अर्थाने विचार जर केला ना लवसर, तर हे प्रेक्षक या स्पर्धेची आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. 6-17चं समीकरण. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. एका बाजूला टीम शंभू 11 धावली सातारा, दुसऱ्या बाजूला मैत्री ग्रुप सावली.
हा सामना धावली जिंकेल की धावली जिंकेल हे पाहायचं आहे, परंतु तेजस कोकरे यांचं कौतुक करावं लागेल. आणि ज्या तुम्ही 2 पंचांचा उल्लेख केला, दोन्ही पंच अगदी बंधू आहेत. आणि मुंबई पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा अगदी तुम्हाला नरे पार्कमध्ये पाहायला मिळते. 2 बंधूंच्या माध्यमातून कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर चषक आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट अगदी त्यांच्या माध्यमातून. परंतु 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नितीन वांगडे. दत्ता धोंडे सर यांचं मनापासून स्वागत करतो. DT सर वेलकम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक आवाज आज खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम. येस, काय जबरदस्त स्पर्धा, त्यासाठी तर अट्टास केला होता. अशाच प्रकारची प्रेक्षकांना देखील मॅचेस बघण्याची इच्छा आहे. 6 चेंडू, कुठे जाऊ नका, 17 धावांची गरज. थोडंसं फंबल ऐच, बॅट्समन देखील थोडासा वॉर्मअप मूडमध्ये आहे. मॅच रोमांचकारी होणार. 6-17. फुल टॉस, टायमिंग मिस, चेंडू ऑफसाईडवर खेळायचा होता. थोडीशी आतली कडा लागते, अंडर एज म्हटलं तरी चालेल. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 58. 5 चेंडू 16 धावांची गरज. 17-18 धावा ज्यावेळेस गरज असतात ना लवसर, पहिला आणि दुसरा चेंडू रनचेसमध्ये फार महत्वाचा आहे. आता डोक्यामध्ये जास्त काही नसेल, फक्त 5 मधले मला 3 बाहेर मारायचे आहेत हे मात्र डोक्यात असेल अमर यादव यांच्या, कारण या खेळाडूची क्षमता मोठी आहे. प्रतिभा संपन्न खेळाडू. 5-16. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स कलेक्शन तितकंच चांगलं होतंय. या ठिकाणी किरण सर विचार केलात ना तर अलिबागवरून देखील प्रेक्षक जॉईंट झालेले आहेत. अलिबागवरून देखील कॉल येत आहेत. आणि या ठिकाणी निहाल ग्रुपचं वायशेत ग्रुप अलिबाग, यस ऑनस्क्रीन माझ्याकडे बघू शकता, अलिबागवरून देखील कॉल येतोय. आणि शुभेच्छा या स्पर्धेत. हो व्हॉट अ शॉट, फटका फसला, फिल्डर खाली येतोय, फलंदाज बाद. कॅचेस विन द मॅचेस. महत्वाचा झेल इथे मात्र पकडलाय. 3 चेंडू आता करायच्यात 15 धावा. विलास सकपाळ अगदी कॅलिस बाद झाले. 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्या 10. परंतु दुसऱ्या बाजूला नितीन वांगडे यांच्यासाठी अगदी टीम कॅप्टनने विश्वास दाखवला. संघाचा विश्वास मात्र इथे 3ऱ्या चेंडूवर सार्थ ठरवलाय. पहिल्या 2 चेंडूवर सिंगल, हा पार रिप्ले. लेफ्ट आर्म गोलंदाज ज्या वेळेला अगदी ऑफस्टम्पला पकडून गोलंदाजी करतो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑफला आपल्या डाव्या बाजूला धावत असताना ज्या प्रकारे झेल पकडला आणि खूप महत्त्वाचा झेल होता. परंतु सामना संपला नाही आहे अद्याप. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये परिस्थिती कधीही तुमच्या मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. इथे परिस्थिती विरोधात आहे, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. कारण जर आता नाही तर पुन्हा 365 दिवस तुम्हाला निहाल चॅम्पियन ट्रॉफीची वाट पाहावी लागेल. परंतु हा लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे एक चुकी तुम्हाला अगदी महागडी ठरू शकते, परंतु कमबॅक करण्याची संधी करावी लागेल. चुकी एकच झाली. मागच्या 9 चेंडूमध्ये अमरने फक्त 2च चेंडू खेळलेत. इथे थोडासा गडबड बघायला मिळाली. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. यस, काव कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात. थोडासा फंबल. धाव संख्या काढणं गरजेचं आहे. त्याचं कारण आहे 3 चेंडूमध्ये 15 धावा. 1 धाव आलेली आहे, म्हणजे 2 चेंडूमध्ये 12 धाव, माफ करा 14 धावांची गरज आहे. सर ही धाव किती महत्वाची होती. 13 राहिल्या असत्या. 2 षटकार कॅल्क्युलेशन बनत होतं, पण अमरने थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड कमी दिसला. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. IPL मध्ये बघितलं सर आपण, मिलरकडून देखील एक चुकी झाली होती. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना ती धाव घेतली नाही. आणि अमरने देखील आता ती धाव घेतली नाही. मी म्हणत नाही की ती क्षमता वेगळी आहे, कारण 14 धावांची गरज 2 चेंडूमध्ये असताना कौतुक असेल या गोलंदाजाचं देखील. आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची गडबड या ठिकाणी दिसत नाहीये. आणि आता मी एकच सांगेल सर, 1 चेंडू 12 धावांची गरज आहे. जर नो बॉल व्हाईट बॉल किरण सर नाही टाकला ना तर स्वतः ग्रेट सुपरस्टार रजनीकांत जरी आले ना तरी मॅच नाही निघणार. अगदी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. उद्योजक संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्वेसर्वा, एक क्रिकेट प्रेमी ज्यांनी आपण पाहिलं तर कराड तालुका नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी व्यासपीठी दिलं. आणि अगदी काही दिवसामध्ये ज्यांची आपण पाहिली तर एक मोठी स्पर्धेचं आयोजन संत बाळूमामा प्रीमियर लीग, ज्याच्यामध्ये 2 बाईक आणि अगदी आपण पाहिलं तर अगदी या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील सर्व संघ तिथे खेळता दिसतील. सन्माननीय दिनकरजी शेवाळे साहेब यांचं मनापासून अधिक स्वागत करतो. आमचे उद्योजक संत बाळूमामा कंपनीचे सर्व प्रोप्रायटर आणि अर्थातच ज्यांच्या माध्यमातून कराड तालुक्याच्या क्रिकेटला एक वेगळी उभारी देण्यात आली, आदरणीय दिनकरजी शेवाळे साहेब. ते एक यशस्वी आयोजक देखील आहेत. अमर मराठे 32 शिरा क्रिकेट असोसिएशनमधील आपण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू, त्याचा मी स्वागत करतो. वेलकम. दोन्ही कॅप्टन्स, विनंती करेल आपण दोघांनी या.
टॉस करण्यासाठी विनंती करेल आमच्या सन्माननीय आदरणीय शिवसेना उपविभाग प्रमुख आदरणीय मलबार हिल विधानसभेचे आज सन्माननीय